जनगणना करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय। मात्र आता जनगणनेसोबतच जातगणनाही करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी बीडमधील सभेमध्ये केली आहे आणि यावर राज्यात मराठ्यांची संख्या 50% इतकी आहे। त्यामुळे भुजबळांच्या बोलण्याला कुणीही महत्त्व देत नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे। जनगणना जी दशवार्षिक होते, जनगणना आयुक्त, कमिशनर, सेन्सस कमिशनर ती खरी असते। खोटं सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे। पण प्रणब मुखर्जीने ते केलं नाही। त्यांनी काय केलं? प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा, गावचं असेल तर ग्राम विकास खात्यानं करा, शहराचं असेल तर शहर नगर विकासने करा। आणि तिथे आमची फसगत झाली, तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो। पण आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जातगणना करणार। मोदी साहेब, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दशवार्षिक जनगणनेबरोबरच जातगणना झालीच पाहिजे। ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही ते त्याचा प्रश्न आहे। आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे। मराठा 50-55% एकटा मराठा आहे। त्याच्या आकडेमोडीवर कोण किंमत देत आहे? जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे, तुम्ही तुमचं बघा ना काय आहे।